हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप चार्ट बघणार आहोत आणि तसेच काही ब्रेकआउट स्टॉक सुद्धा बघणार आहोत। तर चला मग वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया। तर निफ्टीचा हा वन डेचा चार्ट आहे आणि यामध्ये बघा इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं। नंतर इथं ब्रेकडाऊन आला होता। ब्रेकडाऊन आल्यानंतर इथं पुन्हा रिटेस्ट केलं आणि पुन्हा ब्रेकडाऊन आलेला होता। तर अशा प्रकारे बघा इथं हा जो आहे इथं एक सपोर्ट मिळत आहे आणि सपोर्ट मिळाल्यानंतर इथंच निफ्टीने सपोर्ट घेतला होता आणि निफ्टी हा चार्ट हे बदललेले आहे आणि इथून निफ्टी वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा हा जो दिसत आहे आपल्याला हा इथं वन रेजिस्टन्स, सेकंड, थर्ड आणि इथं फोर्थ इथपर्यंत निफ्टी येण्याची प्रयत्न करणार आहे। 24,226 पर्यंत निफ्टी हे येऊ शकते। तर हा निफ्टीचा चार्ट आहे। दुसरा चार्ट आहे बँक निफ्टी। बँक निफ्टी मध्ये बघा जसं आपण बघितलं की फॉल सुद्धा येऊ शकत होता, पण निफ्टीचे चार्ट हे बदललेला आहे। जसं बँक निफ्टीचा बघा, बँक निफ्टी मध्ये बघा इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, हा इथं सपोर्ट सपोर्ट, इथं सपोर्ट सपोर्ट आणि इथं ब्रेक न करता इथं बघा एक पॅटर्न बनवलं होतं छोटंसं डब्ल्यू आणि इथं वरती जाण्याचा बँक निफ्टी प्रयत्न करत आहे। तर बँक निफ्टी सुद्धा इथपर्यंत 53,000 बँक निफ्टी सुद्धा येऊ शकते आणि हा सुद्धा वन डेचा चार्ट आहे। तर आपण हे जे बँक निफ्टी मध्ये बघितलं, निफ्टी मध्ये बघितलं, आपण जे डिटेल चार्ट बघत असतो तो फक्त आपण आपल्याला स्टॉक मिळावे म्हणून बघत असतो। यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑप्शन स्ट्रॅटेजी आपण वापरत नाही आहे। नंतर बघा यामध्ये बघा इथं रेजिस्टन्स हा मिड कॅप इंडेक्स आहे आणि हा डेली चार्ट आहे। इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स, नंतर इथं आपण एक सपोर्टची लाईन मारलेली आहे। इथं मिड कॅप निफ्टीने इथं सपोर्ट घेतला, बघा मागचं बघूया, इथं सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतल्यानंतर इथं वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे। तर 58,000 जर इथून कोणत्याही प्रकारचा सपोर्ट जर नाही तुटला तर 58,000 मिड कॅप निफ्टी ही जाऊ शकते। त्यानंतर हा चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्स। स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स, इथं सपोर्ट आणि इथं नंतर इथं ब्रेकडाऊन आला होता, नंतर पुन्हा गेला, पुन्हा ब्रेकडाऊन आला आणि बघा इथं एक तर रिटेस्ट करेल किंवा ही जी आपण लाईन मारलेली आहे त्याला वरती जाऊन इथपर्यंत येण्यास 19,000 स्मॉल कॅप इंडेक्स येईल। जर असं नाही झालं, जर इथूनच पुन्हा जर स्मॉल कॅप निफ्टी जर खाली आली तर बघा इथं हा एक सेकंड सपोर्ट इथं मिळत आहे आणि आपण ते बघूया इथपर्यंत आणि आपण इथं सपोर्टच्या इथं लाईन मारत आहोत। हे बघा इथपर्यंत 14,994 पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स हा येऊ शकतो। तर आता ब्रेकआउट स्टॉक जर बघितलं तर फर्स्ट स्टॉक आपल्याला मिळालेला आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी। तर यामध्ये बघा एक पॅटर्न बनलेला आहे जे परिचयाचा आहे, त्याला इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतो आणि यामध्ये बघा जबरदस्त असं व्हॉल्यूम सुद्धा आलेले आहेत, व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत बघा। तर बघा इथं बघा इथं रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स जो आहे तो ब्रेक केलेला आहे आणि इथं व्हॉल्यूम सुद्धा चांगला आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 1394 रुपये 90 पैसे। स्टॉकला इथं स्टॉप लॉस लावू शकतो 1370 रुपये आणि टार्गेट आहे 1520 रुपयापर्यंत टार्गेट हे मिळू शकते। तर फर्स्ट स्टॉक आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी। सेकंड आहे वेस्टलाईफ। वेस्टलाईफ फूडवर, तर याचा चार्ट बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, इथं सपोर्ट सपोर्ट आणि हा ब्रेक केलेला आहे। मोठी अशी कॅन्डल बनलेली आहे आणि ब्रेकआउट सुद्धा इथं मोठ्या कॅन्डलचा आलेला आहे। तर व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 880 रुपये 60 पैसे, 840 रुपये स्टॉप लॉस लावून 1000 रुपयापर्यंत याचं टार्गेट आपण बघू शकतो। तर अशा प्रकारे चोलामंडलम जो फायनान्सचा चार्ट बघितला तो वन डेचा चार्ट आहे, त्यामध्ये इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे आणि वेस्टलाईफ मध्ये एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे। अशा प्रकारे आपण दोन स्टॉक आज बघितले। तर निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि चोलामंडलम फायनान्स यावर एक स्टॉक आणि वेस्टलाईफ हा सेकंड स्टॉक आहे। तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।